या वर्षीचा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे हा 179वा सप्ताह आहे। 179 वर्षापूर्वी सद्गुरू गंगागिरी महाराजांनी या परंपरेला सुरुवात केली आणि हजारो शेकडो गावं एकत्रित केले। आजही हजारोंच्या संख्येने गावं या ठिकाणी एकत्रित असतात आणि हजारोंच्या संख्येने भजनी मंडळ या ठिकाणी येऊन भजन करतात। जवळजवळ 10,000 टाळकरी या ठिकाणी यांचं अखंड रात्रंदिवस भजन चालू आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, भव्य स्वरूपामध्ये अन्नदान इथं चालू आहे। जवळजवळ 3-4 लाख लोक भोजन करून जातात। कालचा अंदाज जरी आपण पाहिलं तर काल जवळ 1 लाख लिटरच्या पुढे आमटी लागलेली आहे, म्हणजे 3 ते 3.5 लाख लोक काल जेवून गेलेले आहेत। तर अशा प्रकारे या 7 दिवसामध्ये जवळजवळ 25 लाखापर्यंत समाज येऊन जाईल अशा प्रकारचा अंदाज आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, गंगागिरी महाराजांनी हा जो सप्ताह सुरू केलेला आहे याचा पाठीमागचा उद्देश हा होता, व्यसनाधीन लोकांना व्यसनापासून मुक्त करावं आणि लोकांना सन्मार्गाला लावण्याकरता या माध्यमातून ज्ञानदानाचं कार्य करून अध्यात्माशी जोडल्या जावं, भगवंताच्या भजनाला लावावं, त्यामुळं माणसाचं एक जीवन सुखी होतं। अशा प्रकारे गंगागिरी महाराज एक वेदवाक्य होतं, लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लीनता, डुबने को अभिमान। अशा प्रकारे गंगागिरी महाराजचे वाक्य आहेत आणि म्हणून लोकांना हरिभजनामध्ये आणि सर्वांना तल्लीन करण्याचं काम गंगागिरी महाराजांनी केलं आणि ते आजपर्यंत चाललं। धर्मरक्षणासाठी अशी सत्य होणं फार गरजेचं आहे असं वाटतं। कारण सनातन संस्कृती ही सुंदरता आहे। हजारो वर्षापासून, लाखो वर्षापासून या परंपरा चालत आलेल्या आहेत आणि या अध्यात्माच्या दृष्टिकोनातून सर्वांना एकत्रित येता येतं। अध्यात्माच्या दृष्टिकोनातून समतेचाच अशा प्रकारचा संदेश जात असतो, कारण वारकरी संप्रदायांनी सर्वांना एकत्रित केलेला आहे। सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा हे अधिकार, बाळे नारी नर आदी करून वेश्याई कोणी असू द्या। यारे यारे लहान थोरी अति भलते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाची। सर्वदूर भगवान परमात्मा सर्व व्यापी आहेत असा व्यापक विचार संतांनी दिला आणि त्यामुळं या ठिकाणी येणारा प्रत्येक वर्ग आनंदित असतो। हा सप्ताह होतो किंवा दरवर्षी सप्ताहाचं जे आयोजन केलं जातं, जे स्थानिक लोक असतात, नागरिक असतात, भरपूर याच्यामध्ये सहभाग घेतात, काय नेमकं काय भावना असते? प्रत्येकाची एक भावना असते की आपल्याला ही मोठी संधी मिळालेली आहे आणि ही संधी गंगागिरी महाराजांनी उपलब्ध करून दिली आहे। भाकरी बनवणाऱ्या ज्या माता भगिनी असतात त्यांना एक समाधान असतं की मी बनवलेली भाकरी ही अनेकांच्या मुखात जाणार आहे आणि घराघरातून या ठिकाणी भाकरी आलेल्या असतात लाखोंच्या संख्येने आणि मग प्रत्येक लोक सक्रिय, प्रत्येकाला आपलेपणा त्या ठिकाणी वाटत असतो। सर्वांना रामकृष्ण हरी। योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र धनगरवाडी आणि पंचकृषीमध्ये तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न होत आहे। विशेषतः या सप्ताहाचे गेले 179वा वर्ष या सप्ताहाचं आहे। या सप्ताहाची गिनीज बुक वर्ल्डमध्ये नोंद झालेली आहे। असे बऱ्याच प्रकारच्या नोंदी या सप्ताहाच्या झालेल्या आहेत। ह्यावर्षी सुद्धा विशेषतः ह्यावर्षी आपला जो महाप्रसादाचं वाटप किंवा महाप्रसाद तयार करण्याची जी सिस्टीम आहे ती आपण दरवर्षी काही ना काही नवीन नवीन सिस्टीम राबवतोय। ह्यावर्षी आपण काय केलं, जसं 50 लिटरच्या 100 लिटरच्या कढाया आपण याच्या पाठीमागे वापरत होतो। ह्यावर्षी आपण असं केलं की 2,500 हजार लिटरच्या कढाया आपण या ठिकाणी मांडलेल्या आहे। कारण काय, दिवसेंदिवस भक्तवर्ग लाखोंच्या संख्येत येतोय, म्हणून त्यांना महाप्रसाद मिळाला पाहिजे याची आपण सर्वांनी काळजी घेतोय। विशेषतः सप्ताहाची काळजी करत असताना विशेषतः परिसरातले तरुण मंडळी अहोरात्र कष्ट करतात, अहोरात्र प्रत्येक भक्ताला महाप्रसाद मिळाला पाहिजे याची काळजी घेतात। या पद्धतीने हा सप्ताह चालू आहे। आज आमटीचा शेवटचा दिवस आहे। आज योगायोगाने रविवार आहे। शनिवार आणि रविवार या दिवशी फुल गर्दी असते। आज रविवारची सकाळी 10 वाजल्यापासून एकदम चौकून तिन्ही जिल्ह्यातून फार भक्तगण येतात, महाराष्ट्रातून भक्त येतात। कारण लोकांच्या अशी धारणा झालेली आहे की ही आमटीचा महाप्रसाद आहे, घेतला की माणूस वर्षभर आजारी पडत नाही, ही सर्व वारकऱ्याची धारणा झालेली आहे। म्हणून प्रत्येक वारकऱ्याला, प्रत्येक भक्ताला असं वाटतं की आमटीचा महाप्रसाद घेण्याकरता आपण सप्ताहस्थळी गेलंच पाहिजे। आणि एक वेगळी परंपरा 179 वर्षापासून जी परंपरा आहे ती आजही अहोरात्र चालू आहे। याच्या भाकरी ज्या आहेत साधारण कुठून येतात किंवा काय नेमकं नियोजन असतं? आमटी जागेवर बनवली जाते
रोजची 2.5 लाख 3 लाख लिटरची आपण व्यवस्था करतोय आणि शनिवार रविवार जर असला तर 4 लाख लिटर पर्यंत आमची व्यवस्था करतोय. आणि भाकरीचा राहिला प्रश्न तो आपल्या 150 ते 200 गावातून भाकरीचा महाप्रसाद येतो. आणि सप्ताह स्थळातले जे 5-25 गाव परिसरातले ते रात्रंदिवस भाकरीचा महाप्रसाद बनवून निरा आणतात. विशेषतः या ठिकाणी गोंदवणी एक मोठं गाव आहे, वाकडी मोठं गाव आहे, श्रीरामपूर शहर मोठं गाव आहे. त्या मोठ्या गावातून रोज 20 क्विंटल 25 क्विंटलच्या भाकरी रोज कंटिन्यू येत असतात. सर किती लाख लिटर आमची गरज लागते? रोज 2.5 ते 3 लाख लिटर लागते आमची. आणि त्या व्यतिरिक्त शनिवार रविवारी थोडं जास्तच लागते. आज रविवार आहे, आज 4-4.5 लिटर आमटी लागण्याची म्हणजे शक्यता आहे. आता आमटी जी आहे ती कशा आता ही आमटी आम्ही ही जी तयार केल्यानंतर आम्ही असं ते पन्हाळ बनवलेलं आहे. ती पन्हाळाद्वारे आता जे 2,500 लिटरच्या ज्या कढाया बनवल्या आहेत त्याला डायरेक्ट आम्ही पाईपलाईन केलेली आहे, लोखंडी पाईपलाईन. त्या पाईपलाईनद्वारे टँकरमध्ये टाकीमध्ये साचल्या जाते आणि त्या टाकीमधून टँकरमध्ये शिफ्ट केली जाते आणि टँकर पंक्तीमध्ये जातो. पंक्तीमधून तो प्रत्येक मोठमोठे पातेले असतात त्या पातेल्यामध्ये शिफ्ट करून ते प्रत्येक भक्तांपर्यंत पोहोचवले जाते.